वेलकम स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत मॉडर्न पिरियोडिक टेबल आणि त्याचे एलिमेंट्स. ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण पिरियोडिक टेबल काय आहे त्याची जनरल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. पिरियोडिक टेबलमध्ये 118 एलिमेंट्स आहेत. ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण H फॉर हायड्रोजन वगैरे, Li फॉर लिथियम असं म्हटलं होतं. तर आपल्याला जर केमिस्ट्री समजून घ्यायची असेल, 11वीची केमिस्ट्री असेल किंवा 12वीची केमिस्ट्री असेल, तर आपल्याला प्रत्येक एलिमेंटचं सिम्बॉल हे माहित असणं आवश्यक आहे. ओके, आणि म्हणून पिरियोडिक टेबल हा कशासाठी उपयुक्त असतो, तर पिरियोडिक टेबल हा आपल्याला जी काही केमिस्ट्री समजून घ्यायची आहे तिच्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे. ओके, तर या पिरियोडिक टेबल मध्ये जे 118 एलिमेंट आहेत ते आपल्याला अगोदर लिहायचे. तर ते लिहित असताना ॲटॉमिक नंबर, एलिमेंट, त्याचं नाव आणि त्याचं सिम्बॉल ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करत पुढे जायचे. ओके, सो वी विल स्टार्ट. पाहिलं हा कोणता टेबल आहे, तर मॉडर्न पिरियोडिक टेबल ऑफ द एलिमेंट्स. तर यातलं काही नाव कशी लिहायची ते सांगतो. हे पहा, मॉडर्न पिरियोडिक टेबल. ओके, पाहतो आता आपल्याला नाव लिहायचे. तर एलिमेंटचे नाव आणि सिम्बॉल, त्याचा ॲटॉमिक नंबर. आपल्याला तीन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. ॲटॉमिक नंबर. ओके, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय ते अगोदर ठरवून घ्या. ॲटॉमिक नंबर काय असतं, तर पहा, जर मी म्हणत असेल हायड्रोजन, ओके, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, जनरल सांगतो, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. ओके, ॲटॉमिक मास किती त्याचं 1 आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण बेसिक कन्सेप्ट पाहिलेले आहेत, त्यामध्ये सांगितलेले कोणताही ॲटम असेल. जर आपण पाहिला कार्बन ॲटम, कोणता पाहिला आपण, कार्बन. हे कार्बनचं न्यूक्लियस आहे. काय करतो मी, हे कार्बनचं न्यूक्लियस. कार्बनच्या न्यूक्लियस मध्ये 6 प्रोटॉन, काय तर 6 प्रोटॉन, आणि त्याचबरोबर थोडंसं मोठं काढतो जेणेकरून तुम्हाला जनरल सांगण्यासाठी. पहा, मी ते घेतोय कार्बन, सांगतो तुम्हाला. इथं काय करतो, कार्बन, ॲटॉमिक नंबर 6, ॲटॉमिक मास नंबर 12. ओके, तर आपण सगळं धरूया. हे कार्बनचं न्यूक्लियस आहे. हे मोठं काढले. मोठं कशामुळे काढलं, कारण तुम्हाला ते दिसावं याच्यासाठी. कार्बनचं न्यूक्लियस आहे. कार्बनच्या न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन आहेत, तर कार्बनच्या न्यूक्लियस मध्ये 6 प्रोटॉन आहेत. किती प्रोटॉन आहेत, 6 प्रोटॉन आहेत. आणि त्याचबरोबर त्याच्या न्यूक्लियस मध्ये, आता प्रोटॉन हे पॉझिटिव्हली चार्ज असतात म्हणून हे +6 काढलेत मी. आणि त्याचबरोबर न्यूक्लियस मध्ये 6 न्यूट्रॉन देखील असतात. काय असतात, तर 6 न्यूट्रॉन देखील असतात. 7 झाले का, ओके, 6. ओके, जनरली जर आपण पाहिलं, कार्बन 12 या आयसोटोप मध्ये ॲटॉमिक नंबर 6, ॲटॉमिक मास नंबर 12. ॲटॉमिक नंबर काय असतं, तर ॲटॉमिक नंबर म्हणजे कोणत्याही एलिमेंटच्या ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या किंवा नॉर्मल ॲटम असताना त्याच्या एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजन मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या, याला आपण ॲटॉमिक नंबर असं म्हणतो. ओके, हे काय काढले मी, कार्बनचं न्यूक्लियस आहे. याला काय म्हणतो मी, इट इज अ न्यूक्लियस ऑफ कार्बन. हे आहे कार्बनचं न्यूक्लियस आहे. नंतर ही कार्बनची पहिली सेल, ही कार्बनची पहिली सेल. पहिल्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, कार्बनच्या 2 इलेक्ट्रॉन्स असतात. ते तुम्हाला माहिती आहे 8वी 9वी 10वी पासून. दुसरी जी सेल आहे कार्बनची, दुसऱ्या सेल मध्ये किती असतात, तर 4 इलेक्ट्रॉन्स असतात. काय असतात, तर हे 4 इलेक्ट्रॉन्स. हे जे गोल काढले तर त्याच्यात मायनस चार्ज लिहितोय. मायनस चार्ज कशामुळे, तो इलेक्ट्रॉनमुळे. कशामुळे, तर इलेक्ट्रॉन. मी म्हणतो हे इलेक्ट्रॉन्स आहेत. काय ते, तर इलेक्ट्रॉन्स आहेत. लक्षात घ्या, दिसत नसेल कदाचित तर मी थोडंसं खाली लिहितोय त्याला. ओके, हे न्यूक्लियस आहे. स्फिअर असतात ॲटम, स्फेरिकल इन साइज असतात. डायटरनं सांगितलेलं आपल्याला. ओके, हे काय आहे, हे न्यूक्लियस आहे. हे काय, तर हे न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मध्ये काय दिसतं तुम्हाला, तर न्यूक्लियस मध्ये हे प्रोटॉन्स दिसतात. काय दिसतात, ते प्लस म्हणजे काय, तर प्रोटॉन्स. प्लस म्हणजे काय, तर प्रोटॉन्स, पॉझिटिव्हली चार्ज. ओके, नंतर हे तुम्हाला काय दिसतात गोल गोल, तर ते आहेत न्यूट्रॉन्स. काय ते, तर न्यूट्रॉन्स आहेत, ज्यांच्यावरती चार्ज कोणता आहे, तर 0 चार्ज आहे. आणि हे जे रिजन आहे, हे न्यूक्लियस रिजन आहे. हे कोणतं रिजन, विद्यार्थी मित्रांनो, सो दिस रिजन इज कॉल्ड एज अ न्यूक्लियस रिजन किंवा न्यूक्लिअर रिजन असं म्हटलं जातं. कोणतेही ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात. फक्त हायड्रोजन एक्सेप्शनल केस आहे. हायड्रोजनच्या नॉर्मल ॲटम मध्ये न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन नाही. ओके, हायड्रोजन ॲटम जर काढला, मी म्हटलं हे न्यूक्लियस आहे, तर त्याच्यात फक्त प्रोटॉन आहे.
आणि त्याच्या एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजन ऍटम, नॉर्मल हायड्रोजन ऍटम ज्याचा ऍटॉमिक नंबर 1 ऍटॉमिक मास नंबर 1 असतं, त्याच्यामध्ये सेंटर मध्ये न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉनची कमतरता आहे, म्हणून हायड्रोजनला जनरली काय म्हटलं जातं, प्रोटॉन असं म्हटलं जातं. ओके, तर सांगतोय जनरली हायड्रोजन एलिमेंट सोडून सर्व एलिमेंटच्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात आणि न्यूक्लियसच्या बाहेरचं जे रिजन असतं न्यूक्लियस सोडून, ओके, न्यूक्लियस सोडून त्याला एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सो दिस हे झालं न्यूक्लियस किंवा न्यूक्लियर रिजन, आणि हे जे बाहेरचं आहे ना, ह्या गोलच्या बाहेरचं न्यूक्लियसच्या बाहेरचं, त्याला एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन, कोणतं? एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन असं म्हटलं जातं. मग एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन मध्ये काय असतात, तर एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. काय असतात? तर इलेक्ट्रॉन्स असतात. चला मला एवढं सांगतो तुम्हाला की ऍटॉमिक नंबर म्हणजे काय, तर कोणत्याही ऍटमच्या म्हणा कोणत्याही एलिमेंटच्या ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या म्हणजे ऍटॉमिक नंबर, किंवा कोणत्याही न्यूट्रल ऍटमच्या एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे पण ऍटॉमिक नंबर असतो. कोणत्याही न्यूट्रल ऍटमच्या, न्यूट्रल म्हणजे ज्याच्यावरती चार्ज कोणताच नसतो, जसं कार्बन काढलं मी, हा कार्बन काढला, कोणता चार्ज नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही, तर ऍटॉमिक नंबर 6 आहे, ऍटॉमिक नंबर 12 आहे, तर याच्या न्यूक्लियस मध्ये 6 प्रोटॉन आहेत. 6 प्रोटॉन असलेल्या या संख्येला ऍटॉमिक नंबर म्हणणार आपण. त्याचबरोबर कार्बनवरती कोणताच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज नसतो, तर तो न्यूट्रल ॲटम असतो. आणि न्यूट्रल ॲटम म्हणजे इलेक्ट्रॉन दिलेलेही नसतात आणि इलेक्ट्रॉन घेतलेही नसतात, म्हणजे ती नॉर्मल स्टेट आपण पाहू शकतो. तर 1 2 3 4 5 आणि 6, म्हणून ॲटॉमिक नंबर किती आहे कार्बनचा, तर तो आहे 6. किती आहे तो? 6 आहे. चला ॲटॉमिक नंबर लक्षात आलं. Number of protons present in nucleus of an atom is called atomic number. किंवा number of electrons present in extra nuclear region of a neutral atom is also called as atomic number. Atomic number is denoted by letter Z. कशाने दाखवतो? Atomic number is denoted by letter Z. जसं पहा X, आपण जर जनरल ॲटम म्हटलं की हा Z म्हणजे ॲटॉमिक नंबर आणि A म्हणजे ॲटॉमिक मास असतं. ओके, कोणताही ॲटम हे X ने रिप्रेझेंट केला जातो. X म्हणजे एलिमेंट, Z म्हणजे ॲटॉमिक नंबर आणि A म्हणजे ॲटॉमिक मास. जसं एक्झाम्पल पाहायचं असेल, C इज अ सिम्बॉल ऑफ कार्बन, 6 इज अ ॲटॉमिक नंबर अँड 12 इज अ ॲटॉमिक मास नंबर. तर चला आज आपल्याला 118 एलिमेंटचे नाव लिहायचे आहेत. किती? 118. तर सुरुवात करूया. मॉडर्न पिरियडिक टेबल. यातले मी काही एलिमेंट देतोय तुम्हाला, त्या पद्धतीने तुम्हाला पुढे ते टू बी कंटिन्यू करायचे आहेत नाव लिहिण्यासाठी. किती गोष्टी महत्वाच्या सांगतो म्हणजे आज. तर इथं आपल्याला ॲटॉमिक नंबर, इलेमेंटचं नाव आणि इलेमेंटचं सिम्बॉल, ह्या 3 गोष्टी आपल्याला पुढे जात असताना माहित असणं आवश्यक आहे. चला इथे तुम्ही ॲटॉमिक नंबरचा कॉलम करतोय. ॲटॉमिक नंबर, ठीक आहे, ॲटॉमिक नंबर घेतो. ॲटॉमिक नंबर त्याच्या पुढं काय घेतोय पहा, त्याच्या पुढे घेतोय एलिमेंट नेम. नेम ऑफ एलिमेंट किंवा नुसतं लिहितो एलिमेंट. ओके, नेम ऑफ एलिमेंट म्हणण्यापेक्षा फक्त लिहितो एलिमेंट. लक्षात घ्या तुम्ही, नेम ऑफ एलिमेंट म्हणजेच एलिमेंट. चला पुन्हा म्हणता तुम्ही सर नेम ऑफ एलिमेंट. इथे घेतो नेम ऑफ एलिमेंट आणि त्यानंतर घेतो मी सिम्बॉल. त्यानंतर काय घेतो? त्याचा सिम्बॉल घेतो. ठीक आहे, सिम्बॉल घेऊ. त्यानंतर अशा एका पद्धतीने आपण पुढे जाऊया. ॲटॉमिक नंबर 1 ते 10 चे मी लिहितो, बाकीचे तुम्ही लिहू शकता. ओके, ॲटॉमिक नंबर 1. ॲटॉमिक नंबर 1 कोणाचा आहे पहा. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित. ॲटॉमिक नंबर 1 इथं आहे. ॲटॉमिक नंबर 1. ॲटॉमिक नंबर 1 असलेला एलिमेंट कोणता? हायड्रोजन आहे. कोणता आहे? तर हायड्रोजन. तुम्ही म्हणता सर आम्हाला माहिती आहे. हो, माहित असलं तरी आपल्याला ते समजून घेऊनच पुढे जायचं आहे. हायड्रोजन, ॲटॉमिक नंबर 1 हायड्रोजन. सिम्बॉल ऑफ हायड्रोजन इज H. त्यानंतर ॲटॉमिक नंबर 2 कोणाचा आहे? ॲटॉमिक नंबर 2 आपल्याला माहिती आहे. हा जो पिरियडिक टेबल आहे इथं ॲटॉमिक नंबरच्या पद्धतीने आपण अरेंजमेंट केलेली आहे. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल इज पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे ॲटॉमिक नंबर जसा जसा वाढेल तसा तशा फिजिकल प्रॉपर्टीज काय होतात? तर बदल होतो.
दोन ऍटॉमिक नंबर असलेले एलिमेंट कोणता? हेलियम. कोणता आहे तर हायड्रोजनच्या नंतर हेलियम. माहित नसेल ना तर तुम्ही सध्या काय करू शकता? पिरियडिक टेबलचा सर्रास वापर करू शकता. यू हॅव टू यूज अ पिरियडिक टेबल चार्ट. ओके, तुम्हाला दिसत नसेल तुमच्याकडे ते अवेलेबल तुम्ही करून घ्या किंवा पुस्तकात तुमच्याकडे पिरियडिक टेबल आहे. ओके, हायड्रोजन. त्यानंतर दुसरा कोणता आहे? हेलियम. हेलियमचा सिंबॉल कोणता आहे? नुसतं एच जमल का? नाही. हायड्रोजनला आपण एच हे सिंबॉल दिले, हेलियमला आपल्याला काय द्यायचंय तर एच ई हे सिंबॉल दिले. मग एच ई कशामुळे आलं पहा. हायड्रोजनचं इनिशियल लेटर एच घेतलं, हायड्रोजनचा सिंबॉल झाला. आणि हेलियमचं जर आपण एच घेतलं असतं तर एच एच म्हणजे हायड्रोजन कोणता आणि हेलियम कोणता हे समजलं नसतं. म्हणून ज्यावेळेस सिंबॉल देण्यात आलेले आहेत एलिमेंटचे त्यावेळेस शक्यतो इंग्रजी मधलं इनिशियल लेटर हे वापरलं. आणि जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंटचं सिंबॉल सारखं येत असेल तर त्याचा सेकंड लेटरचा उपयोग केलेला आहे. तर काही एलिमेंटच्या बाबतीत त्यांचं सिंबॉल देण्यासाठी लॅटिन नेमचा उपयोग केलेला आहे. जसं की सोडियमचा Na आहे या पद्धतीनं. ऍटॉमिक नंबर 2 कोणता आहे? हेलियम. ओके, 3 ऍटॉमिक नंबर सांगा. हायड्रोजन, हेलियम. तर तुम्ही सध्या पाहू शकता हायड्रोजन झाला, हेलियम झाला. 3 नंबरचा कोणता आहे? लिथियम आहे. कोणता आहे तर लिथियम. लिथियमचा सिंबॉल Li. लिथियमचा सिंबॉल कोणता आहे तर Li. 4 नंबरचा सांगा. 4 नंबर कोणता आहे? लिथियमच्या नंतर कोणता आहे? बेरिलियम. कोणता आहे तर बेरिलियम आहे. बेरिलियमचा सिंबॉल कोणता आहे? Be. कोणता आहे तर Be. बेरिलियमचा सिंबॉल Be आहे. त्यानंतर 5 नंबरचा कोणता आहे? बोरॉन आहे. कोणता आहे तर बोरॉन. बोरॉनचा सिंबॉल कोणता आहे? कॅपिटल बी. कोणता आहे तर कॅपिटल बी, बोरॉन. नंतर 6 नंबरचा कोणता? तुमचा फेवरेट. कोणता फेवरेट? 6 नंबरचा आहे कार्बन. 6 नंबर कोण आहे? कार्बन. कार्बनचा सिंबॉल कोणते? ओनली कॅपिटल सी. कार्बन सी. नंतर 7th कोणता आहे सांगा? कार्बनच्या नंतर तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन. नंतर नायट्रोजन. कोणता आहे? नायट्रोजन. सांगा मग नायट्रोजनचा सिंबॉल कोणता आहे तर नायट्रोजन हॅव्हिंग अ सिंबॉल कॅपिटल एन. कोणता आहे तर कॅपिटल एन. देन 8 कोणता? ऑक्सिजन. ऑक्सिजनचा सिंबॉल कोणता आहे? कॅपिटल ओ. कोणता आहे तर कॅपिटल ओ. सिंबॉल म्हणजे काय तर हे जे एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्स म्हणजे काय? एलिमेंट्स आर द प्युअर केमिकल सबस्टन्सेस विच कॅन नॉट बी फर्दर सब डिवायडेड. त्यांचं छोट्या छोट्या पार्ट मध्ये रूपांतर करता येत नाही. त्यांना आपण काय म्हणतो? प्युअर सबस्टन्सेस म्हणजेच एलिमेंट्स ते असतात. आणि या एलिमेंटचं इनिशियल लेटर म्हणजे त्याचं सिंबॉल आहे. जसं आपण इनिशियल येत असतो नाही का, शॉर्टकट मध्ये सही मारताना इनिशियल येत असतो, तसं या एलिमेंटचं सिंबॉल आहे. केमिकल रिएक्शन लिहित असताना आपण एलिमेंटचं पूर्ण नाव लिहितो का? नाही लिहित. आपण या एलिमेंटचे सिंबॉल किंवा सिंबॉल पासून तयार झालेले मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण लिहित असतो. ओके, जसं वॉटर म्हणले की तुम्ही असं लिहिता H2O. मग H2O म्हणजे काय तर 2 हायड्रोजन ॲटम आणि 1 ऑक्सिजन. सो दिस इज कॉल्ड ॲज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला. Whenever we are writing a molecular formula of any compound, we are using symbol of respective elements. Okay. 8 कोणता झाला? ऑक्सिजन. 9 नंबरचा कोणता आहे सांगा? 9 नंबरचा कोणता आहे? फ्लोरीन. कोणता आहे तर फ्लोरीन आहे. फ्लोरीन. सिंबॉल कोणता आहे? F. कोणता आहे? F. त्यानंतर 10 नंबरचा कोणता? 10 नंबरचा निऑन. इनर्ट गॅस आहे निऑन. सिंबॉल कोणता? नुसतं एन चालेल का? नाही. नायट्रोजननं एन घेतलं आणि मग निऑनचा सिंबॉल जर एन दिलं तर नायट्रोजन कोणता आणि निऑन कोणता रिएक्शन लिहिताना समजणार नाही. म्हणून निऑनचा सिंबॉल कोणता? Ne हे आहे. कोणते तर Ne हे आहे. पहिले लक्षात आले कोणते तर हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. हायड्रोजनचा सिंबॉल H. हायड्रोजनचा सिंबॉल H. हेलियमचा He. लिथियमचा Li. बेरिलियमचा Be. बोरॉनचा B. कार्बनचा C. नायट्रोजनचा N. ऑक्सिजनचा O. फ्लोरीनचा F. निऑनचा Ne. नंतर 11 नंबर कोणता? मी नंबर टाकून घेतो. 11, 12, 13, 14. कोणते नंबर टाकले मी? ऍटॉमिक नंबर 15. ओके, 15. ठीक आहे. 11 नंबरचा कोणता? 11 नंबरचा एलिमेंट आहे आपल्याला माहिती कोणता आहे? सोडियम आहे. कोणत्या विद्यार्थी मित्रांनो? सोडियम आहे. Na. ओके, सोडियम याचं आपण जर पाहिलं लॅटिन नेम कोणाचं? सोडियम याचं लॅटिन नेम आहे नॅट्रियम आहे. काय तर नॅट्रियम आहे. आणि ह्या नॅट्रियम यानुसार सिंबॉल घेतला Na. कोणता घेतला तर सिंबॉल Na हा घेतला. म्हणून सोडियमचा सिंबॉल S न येता त्याचा सिंबॉल कोणता आहे तर Na हा आहे. त्यानंतर
12 नंबर कोणता, सोडियमच्या नंतर कोणता एलिमेंट येतो, मॅग्नेशियम येतो. कोणता येतो, मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा सिंबॉल कोणता, Mg आहे. कोणता आहे तर Mg. मॅग्नेशियमच्या नंतर कोणता, ॲल्युमिनियम. कोणता आहे, ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचा सिंबॉल कोणता, Al. काय तर Al. नुसतं ए आहे का, नाही, Al आहे. नंतर सिलिकॉन, ॲल्युमिनियमच्या नंतर कोणता, सिलिकॉन. असे तुम्हाला 118. आणि मी तुम्हाला हे सांगतो की तुम्हाला सर्वच पाठ असतील असं नाही, किंवा लक्षात राहतील असं नाही. यू कॅन यूज पिरियडिक टेबल. मग आपल्याला लिहायचे कशामुळं, तर आपल्याला सिम्बॉल एलिमेंटचे माहित असण्यासाठी. तुम्हाला कधी रिएक्शन पुढे आहेतच. ओके, रिएक्शन पुढे आहेतच. स्कॅन्डियम इज रिएक्ट विथ ऑक्सिजन. व्हॉट इज द फॉर्म्युला. सो त्या फॉर्म्युला लिहिण्यासाठी आपल्याला स्कॅन्डियमचं सिम्बॉल कोणतं असतं, ऑक्सिजनचं सिम्बॉल कोणतं असतं, किंवा वेगवेगळ्या एलिमेंटचं सिम्बॉल कोणतं असतं हे समजण्यासाठी म्हणून आपण हे लिहित आहोत. सिलिकॉन, सिलिकॉनचा फॉर्म्युला कोणता आहे, सिम्बॉल कोणतं आहे, सिलिकॉनचा SI. ओके, जसं SiO2 म्हणजे वाळू. ओके, SiO2. मग वाळूचा फॉर्म्युला SiO2 आहे, तर SI काय आहे, SI म्हणजे सिलिकॉन आहे, आणि O म्हणजे ऑक्सिजन. सिलिकॉन डायऑक्साइड म्हणजेच वाळू. सिलिकॉन SI. ओके, 15 कोणता आहे सांगा, सिलिकॉन नंतर कोणता आहे, फॉस्फरस. कोणता आहे, फॉस्फरस आहे. फॉस्फरस आहे. फॉस्फरसचा सिंबॉल कोणता, कॅपिटल P. कोणता आहे तर फॉस्फरसचा कॅपिटल P आहे. हा फॉस्फरसचा सिंबॉल झाला. आणखीन ठीक आहे, 15 त्याच्या पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता. चला आणखीन तुम्हाला थोडंसं देतो, आणखीन 10 देतो, जेणेकरून बाकीचे तुम्ही लिहू शकता. तसंच पुढे पाहू आपण इकडं. इथं घ्या काय करतो, ॲटॉमिक नंबर लिहितो. ॲटॉमिक नंबर तुम्हाला हे खाली खाली कंटिन्यू करायचे, किंवा वहीच्या पेजवरती पण तुम्हाला कंपार्टमेंट करून लिहिता येईल. ओके, हे 1 to 50 लिहिले. त्यानंतर पुढं आता ATNO ॲटॉमिक नंबर असेल, ॲटॉमिक नंबर. नंतर नेम ऑफ एलिमेंट, नेम ऑफ एलिमेंट, आणि काय लिहायचं पुढे आपल्याला त्याचं सिम्बॉल. नेम ऑफ एलिमेंटच्या नंतर लिहायचं आपल्याला त्याचं सिम्बॉल. ठीक आहे, नेम ऑफ एलिमेंट नंतर आपल्याला सिम्बॉल. 15. 16 नंबरचा कोणता आहे सांगा, 16 नंबरचा कोणता आहे, फॉस्फरसच्या नंतर कोणता आहे, तर ॲटॉमिक नंबर 16, 17, 18, 19 आणि 20. ओके, सांगा 16 नंबर कोणता आहे. फॉस्फरसच्या नंतर नाही आठवला तर तुम्ही पिरियड टेबल पाहू शकता. फॉस्फरसच्या नंतर कोणता आहे पहा, फॉस्फरसच्या नंतर आहे सल्फर, त्याच्यानंतर आहे क्लोरीन, त्याच्यानंतर आहे आर्गॉन. आपल्याला लिहायचं ते पाहू. 16 कोणता आहे तर फॉस्फरसच्या नंतर तो कोणता, तो आहे सल्फर. कोणता येतो तर सल्फर आहे. आता याच्या स्पेलिंग मध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्पेलिंग लिहू शकता. ज्या पुस्तकात थोडेफार मॉडिफिकेशन झाले, जुनं सल्फर असं होतं, आता असं दिले, ठीक आहे, काय हरकत नाही. सल्फरचा सिम्बॉल S लिहायचा. आपल्याला या सिम्बॉलचीच मदत घ्यायची आहे. नाव आणि सिम्बॉल हे कशापासून आलेले असतात तर त्यांच्या एलिमेंटच्या नावापासून आलेले असतात. एक तर सिम्बॉल हे इनिशियल म्हणजे सुरुवातीचं लेटर जे असतं एलिमेंटचं त्याच्यानुसार, किंवा काही एलिमेंटचे नाव सारखी येतात म्हणून त्याचं दुसरं तिसरं लेटर वापरलं जातं. तर काही एलिमेंटचे सिम्बॉल हे त्यांच्या लॅटिन नेमनुसार आलेले आहेत. सल्फरचा कोणता S आहे. फॉस्फरस नंतर झालं सल्फर. 17 नंबरचा कोणता आहे, 17 नंबरचा आहे क्लोरीन. कोणता आहे तर क्लोरीन. आता क्लोरीनचं सिम्बॉल नुसतं C लिहिलं चालेल का, नाही. त्याचं कारण काय, कार्बनचं सिम्बॉल C आले म्हणून क्लोरीन याचं सिम्बॉल C आणि L हे दोन लेटर वापरून क्लोरीनचं सिम्बॉल कोणता आहे तर क्लोरीन Cl आहे. कोणता आहे, क्लोरीन Cl आहे. 18 आर्गॉन. 18 काय तर आर्गॉन, सिम्बॉल AR. काय तर आर्गॉन AR. नंतर 19 नंबरचा पोटॅशियम आहे. 19 नंबरचा कोणता आहे, पोटॅशियम. पोटॅशियम याचं सिम्बॉल तुम्हाला वाटतं की P पाहिजे, पण पोटॅशियमचं सिम्बॉल P आहे का तर नाही. पोटॅशियम याचं लॅटिन नेम आहे कॅलियम. काय तर कॅलियम. कॅलियम हे लॅटिन नेम आहे पोटॅशियमचं, आणि म्हणून त्याच्या लॅटिन नेम नुसार त्याचं सिम्बॉल आहे K. काय तर K. इथे लिहिलं पोटॅशियम, लिहिले तुम्ही K. काय लिहितोय तुम्ही K. 20 नंबरचा एलिमेंट कॅल्शियम आहे. कोणता तर कॅल्शियम. कॅल्शियमचा सिम्बॉल C चालेल का, नाही. कॅल्शियमचा सिम्बॉल आहे Ca. काय तर Ca इज अ कॅल्शियम. 20 झाले, 20 पहिले 20 झाले तर राहिले तुम्ही लिहू शकता. ओके,
तरी पण इथे रिकामी जागा आहे, जेवढी रिकामी जागा आहे तेवढी लिहितो. 20 नंबरचा कॅल्शियम. 21 नंबरचा आपण पाहूया. 21 नंबरचा कोणता? स्कॅन्डियम आहे. 21 नंबरचा कोणता आहे तर स्कॅन्डियम. स्कॅन्डियम जर म्हटलं तर सिंबॉल कोणता आहे? स्कॅन्डियमचा सिंबॉल आहे एससी. कोणतं आहे तर एससी हे आहे. नुसतं एस आहे का? तर नाही. स्कॅन्डियम हॅव्हिंग अ सिंबॉल एससी. त्यानंतर आपण 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. ओके, ह्या एलिमेंटचे देखील आपण सिंबॉल लिहूया. जागा आहे तर बाकीचे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. 21 नंबरचा स्कॅन्डियम झाला. 22 कोणता आहे तर 22 आपल्याला माहिती आहे टिटॅनियम आहे. ठीक आहे, माहित नसेल तर यू कॅन रेफर दिस. ओके, यू हॅव दॅट हार्ड कॉपी ऑल्सो. टिटॅनियमचा सिंबॉल कोणता आहे? टिटॅनियमचा सिंबॉल आहे टीआय. कोणता आहे तर टीआय आहे. त्यानंतर स्कॅन्डियम टिटॅनियम झाला. त्यानंतर कोणता आहे? व्हॅनेडियम आहे. कोणता आहे तर व्हॅनेडियम. हे व्ही, व्हॅनेडियमचं व्ही, व्हॅनेडियम. नंतर क्रोमियम आहे. नंतर कोणता आहे तर क्रोमियम आहे. तुम्ही पाहू शकता क्रोमियमचं सिंबॉल कोणतं? सीआर आहे. नुसतं सी आहे का? नाही. क्रोमियमचं सिंबॉल सीआर आहे. क्रोमियम. नंतर मॅंगनीज. कोणतं आहे तर मॅंगनीज हे आहे. मॅंगनीजचं सिंबॉल एमएन. काय आहे तर एमएन आहे. नंतर 26 नंबरचा आयर्न आहे. काय तर आयर्न याचं लॅटिन नेम हे फेरस आहे. काय तर फेरस. आयर्न हॅव्हिंग लॅटिन नेम फेरस. आणि फेरस मुळे याचं सिंबॉल काय आले विद्यार्थी मित्रांनो तर ते आहे Fe. काय तर Fe. आयर्न त्याचं लॅटिन नेम फेरस आणि लॅटिन फेरस मुळे त्याचं सिंबॉल आहे Fe. ओके, फेरसचं Fe झालं. आयर्न झालं. नंतर 27 नंबरचा आहे कोबाल्ट. कोणतं तर कोबाल्ट. एक ना 27 नंबरचा इथं पाहू शकतो मी. 27 नंबरचं कोणतं आहे तर ते आहे कोबाल्ट. कोणतं तर कोबाल्ट. कोबाल्टचं सिंबॉल CO. कोबाल्टचं सिंबॉल काय? CO. 28 नंबर आहे निकेल. 28 नंबर निकेल. निकेलचं सिंबॉल आहे Ni. नंतर 29 नंबरचा जो आहे 29 नंबरचा क्युप्रम. कोणता आहे? क्युप्रम. 29 नंबरचा जो आहे त्याला इंग्लिश मध्ये आपण कॉपर म्हणतो. आणि त्याचं लॅटिन नेम आहे क्युप्रम. काय आहे तर लॅटिन नेम क्युप्रम हे आहे. लॅटिन नेम काय तर ती आहे क्युप्रम हे आहे. आणि क्युप्रम यामुळे त्याचं सिंबॉल आहे Cu. काय तर Cu. क्युप्रम इज अ लॅटिन नेम ऑफ कॉपर एलिमेंट. आणि म्हणून कॉपर 29 त्याचं सिंबॉल आहे Cu. 30 कोणता? झिंक आहे. आणि झिंकचं सिंबॉल कोणतं? Zn. हे अशा पद्धतीनं पहिले 30 एलिमेंट हे आपण पाहिलेले आहेत. पहिले 30 एलिमेंट त्यांचा ऍटॉमिक नंबर सिरियली वाढणार आहे. ऍटॉमिक नंबर वाढतो म्हणजे न्यूक्लियस मध्ये सक्सेसिव्हली प्रोटॉनची संख्या आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढलेली आहे. ओके, ऍटॉमिक नंबर 1, 2 जर तुम्ही पाहिलं 1 ते 30 काय वाढ झाली? 1 ते 30 नंबर वाढला का? फक्त 1 ते 30 हे नंबर तर वाढलाच आहे. त्याचबरोबर त्या करस्पॉन्डिंग एलिमेंट हायड्रोजन पेक्षा हेलियम मध्ये 2 प्रोटॉनची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर 2 इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे. हेलियम पेक्षा लिथियम मध्ये 1 प्रोटॉन आणि 1 इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे. म्हणून ऍटॉमिक नंबर वाढला म्हणजे न्यूक्लियस मध्ये प्रोटॉनची संख्या वाढली आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन मध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंटची इलेक्ट्रॉनची संख्या वाढलेली आहे. ओके, ऍटॉमिक नंबर 1 हायड्रोजन सिंबॉल H, हेलियम सिंबॉल He, 3 लिथियम Li, 4 बेरिलियम Be, 5 बोरॉन B, कार्बन सिंबॉल C. ठीक आहे, ऍटॉमिक नंबर तुम्ही पाहू शकता. नायट्रोजन N, 8 ऑक्सिजन O. चला असं म्हणू आपण 1 म्हणजे ऍटॉमिक नंबर 1 हायड्रोजन H, 2 हेलियम He, 3 लिथियम Li, 4 बेरिलियम Be, 5 बोरॉन B, 6 कार्बन C, 7 नायट्रोजन N, 8 ऑक्सिजन O, 9 फ्लोरीन F, 10 नियॉन Ne, 11 सोडियम Na, 12 मैग्नीशियम Mg, 13 एल्युमिनियम Al, 14 सिलिकॉन Si, 15 phosphorus P. Okay, then 16 sulfur S,
17 क्लोरीन Cl, 18 argon Ar, 19 potassium K, 20 calcium Ca, 21 scandium Sc, 22 titanium Ti, 23 vanadium V, 24 chromium Cr, 25 manganese Mn, 26 iron Fe, 27 cobalt Co, 28 nickel Ni, 29 copper Cu, 30 zinc Zn. ओके, 31 कोणता पहा, 31 आहे आपण पाहू शकता हा Ga गॅलियम आहे, गॅलियम 32 आहे, जर्मेनियम 33 आहे, आर्सेनिक 34 आहे, सेलेनियम 35 आहे, ब्रोमीन 36 आहे, क्रिप्टॉन 37 कोणता आहे तर पाहू शकता तुम्ही 36 नंतर जे आहे 37 आहे रुबिडियम, नंतर 38 स्ट्रोंटियम, 39 यूटेरियम, 40 झिर्कोनियम, 41 नायोबियम, त्यानंतर 42 मॉलिब्डेनम, 43 टेक्निशियम, 44 रोझेनियम, 45 रोडियम, 46 पॅलेडियम, 47 सिल्वर म्हणजे आपण म्हणतो अर्जेंटिनियम, 48 कॅडमियम, 49 इंडियम, 50 टिन. अशा पद्धतीने तुम्ही 118 पर्यंत पुढे जाणार आहात. ठीक आहे, पिरियडिक टेबल तुम्ही पाहून देखील पुढचे नाव त्याला कंटिन्यू करू शकता. ओके, हे तुम्हाला लिहून घ्यायचं 1 ते 118. आता इथं खाली 31 लिहिणार तुम्ही, 32 लिहिणार, असे 118 एलिमेंट तुम्हाला लिहायचे. तर ठीक आहे, तरी मी तुम्हाला हे झूम करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला सर्व एलिमेंट, त्याचं नाव, त्याचा सिम्बॉल, त्याचं नाव, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दिसतील या दृष्टीनं. मग तुम्ही ते पुढे याला पिरियडिक टेबल मध्ये पाहून देखील तुम्ही त्याला लिहू शकता. आपल्याला काय महत्वाचं आहे, ॲटॉमिक नंबर, एलिमेंटचं नाव आणि सिम्बॉल. तर सर्व 118 एलिमेंटचे नाव, सिम्बॉल हे तुम्हाला लिहायचे. ओके, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तुम्ही ते एलिमेंट्स पाहू शकता. हे पहा, दिसतं का तुम्हाला एलिमेंट? थोडंसं आणखीन त्याला मी तुम्हाला फोकस करतोय पहा, जेणेकरून तुम्हाला पहिल्यापासून दिसेल. अगोदर तुम्ही हायड्रोजन जो आहे त्याकडे तुम्ही पाहू शकता. हा पूर्ण पिरियडिक टेबल तुम्हाला मी दाखवतोय, पूर्ण पिरियडिक टेबल दाखवतोय. पाहिजे दिसतंय तुम्हाला? मॉडर्न पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे, आता पहा, इथं तुम्हाला हायड्रोजन पासून दिसतं. थोडंसं आणखीन हे माग घेतो जेणेकरून दिसल. हे पहा, सर्व एलिमेंट तुम्हाला दिसत आहेत. आता मी त्याची मूवमेंट करतो जेणेकरून तुम्हाला प्रत्येक एलिमेंटचं नाव, त्याच्या सर्वच प्रॉपर्टी तुम्हाला दिसू शकतात. केअरफुली तुम्ही पाहू शकता. तुम्हाला सर्व बारीक गोष्टी देखील, त्यामध्ये जे काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल, मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, ते सर्व तुम्हाला दिसेल. ठीक आहे, दिसतंय. ॲटॉमिक नंबरही क्लिअर दिसतो, त्याच्या सर्व प्रॉपर्टी तुम्हाला क्लिअर दिसतील. अगोदर तुम्हाला इकडचा डावा पार्ट दाखवतो. ठीक आहे, हे पहा, दिसतं तुम्हाला? हेनरी मोस्लेनं काय सांगितलं ते पण तुम्हाला दिसते. आता मोस्ट कॉमन स्ट्रक्चर्स तुम्हाला दिसतात, क्लिअर दिसतात. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल, सर्वच गोष्टी तुम्हाला क्लिअर दिसतील. पाहता
ठीक आहे, दाखवतो तसं डाऊन साईडला घेतो. दिसले सर्व एलिमेंट्स? ठीक आहे, तर हे सर्व एलिमेंट्स तुम्हाला दिसत आहेत आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं तर त्याचे नाव देखील लिहायचे. तर नाव आणि सिम्बॉल तुम्हाला ते लिहायचे, नाव आणि सिम्बॉल तुम्हाला लिहायचं आहे. ओके ओके, तर सर्व एलिमेंट्स तुम्हाला दिसत आहेत. हे 118 एलिमेंट्स आहेत. प्रत्येकाचं नाव खाली दिलेलं आहे. ते नाव वापरून म्हणजे नाव आणि त्याचं सिम्बॉल हे तुम्हाला लिहायचं आहे. ओके, सो ऑल ऑफ यू हॅव टू राईट atomic number of respective element, then its name, and after that a symbol. Okay, so please observe this and write down it complete carefully. So thank you so much for today. Remaining part we will continue in next lecture.